पुरणपोळीचा बेत असेल तर कटाची आमटी तर झालीच पाहिजे. पुरणपोळीच्या गोड चवीसोबतच खमंग आणि चटकदार अशी कटाची आमटी सर्वांनाच आवडते. तर आज आपण बघणार आहोत कटाच्या आमटीची रेसिपी, जी जनरली पश्चिम महाराष्ट्रात आवर्जून बनवली जाते जेव्हा जेव्हा पुरणपोळी बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता ही कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पुरणपोळीची डाळ शिजवतो त्यानंतर जे स्टॉक उरतो त्याला एळवणी बोलतात. तर ते एळवणी आपल्याला लागणार आहे. यासोबत मसाले. आता मसाल्यासाठी आपण खोबरं घेणार आहोत, पाववाटी किसलेले खोबरे. ते आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. अगदी करपू नाही द्यायचं किंवा अगदी कच्चं नाही ठेवायचं, खमंग असं ते भाजायचं आहे. तर हे खोबरं मी आता परतून घेत आहे. त्याचसोबत आता आपण खोबऱ्यासोबतच आपण टाकणार आहोत पांढरे तीळ आणि जिरे. तर पांढरे तीळ जे आहेत ते आपण 2 चमचे इतके टाकणार आहोत. तर 2 चमचे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे ठीक आहे, कारण मी 1 वाटी डाळीचं पुरण घेतलेलं आहे. 1 वाटी मी डाळ शिजवायला घातलेली आहे, त्यासाठीचे हे सर्व प्रमाण आहे. तर आता मी यामध्ये खोबरं, पांढरे तीळ आणि जिरे हे छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे भाजलेलं मिश्रण जे आहे ते थंड करायला घेणार आहोत, थंड करायला ठेवून देणार आहोत. आणि त्याचसोबत आपण बाकीचं कांदा, लसूण, शिवाय टोमॅटो आणि कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर, आलं लसूण हे सर्व आपण वाटण्यासाठी घेणार आहोत. त्याआधी आपण थोडंसं कांदा आणि टोमॅटो तेलावरती परतून घेऊया, जेणेकरून त्याचं जेव्हा मसाला बनवू तर तो मसाला एकदम छान खमंग होतो आणि कटाची आमटी जी आहे ती पूर्ण मिळून येते. छान अशी त्याचा टेक्स्चरही छान होतं आणि कट पण चांगला येतो. तर मी यामध्ये आता थोडेसे तेल घालून घेतलेले आहे. तर त्या तेलामध्ये मी 1 छोटा कांदा आणि पाव टोमॅटो हे दोघं मी थोडंसं परतून घेणार आहे. खूप असं काही करपवून नाही घेणार, फक्त तेलावरती फ्राय करून घेणार आहे. तर हे पण आपण घेणार आहोत. यासोबत आपण 7-8 लसूण पाकळ्या घेणार आहोत आणि धुतलेली कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर भरपूर सारी, कढीपत्ता, हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे कटाची आमटी बनवायला. तर आता हे माझं कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे. तर आता हे पण मी थंड करत ठेवलेलं होतं. तर आता आपण हे पण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जे वाटणं आहे ते काढून घेणार आहोत. तर हे कांदा, लसूण, खोबरं, तीळ, जिरे, टोमॅटो, याशिवाय आपण यामध्ये थोड्याशा लसूण पाकळ्या टाकणार आहोत. म्हणजे 7-8 लसूण पाकळ्या टाकूया. लसूण पाकळ्या जितका चालेल तेवढी ती आमटी खमंग बनते. आणि भरपूर सगळी कोथिंबीर, फोडणीलाही आपण कोथिंबीर टाकणार आहोत. याशिवाय मी वाटणात ही कोथिंबीर भरपूर घालते. आणि हे वाटण आता आपण बारीक करून घेऊया आणि चांगलं गुळगुळीत आपण वाटण बारीक करूया. आता इथे म्हणजे डाळ शिजलेली होती, 1 वाटी डाळ मी शिजायला घातलेली होती. तर डाळीमध्ये मी थोडंसं मीठ, हळद घातलेली होती आणि डाळ छान शिजून घेतली. थोडा वेळ मी डाळ भिजू घातलेली होती 1 तासभर, आणि ती मग पटकन शिजते डाळ. तर आता यानंतर मी या डाळीतून हे जे खाली स्टॉक उतरलेला आहे, वरती डाळ राहिली आणि खाली जो स्टॉक राहिलेला आहे त्याला एळवणी असं बोलतात. तर हे एळवणी आपल्याला आमटीसाठी लागणार आहे. डाळी छान शिजलेली आहे, गरगरीत, म्हणजे खूप अशी गळलेली पण नाही आहे आणि खूप म्हणजे हाताने दाबली तर छान चेपते व्यवस्थित, अशी डाळ शिजलेली आहे. तर आता आपण आमटी फोडणी करूया. चला तर मग आता गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे. भांडं सुकल्यानंतर आपण यामध्ये तेल घालणार आहोत. तेलही छान असं कडकडीत तापून घ्यायचं. तेल कच्चं राहिलं तर तुमची फोडणी व्यवस्थित बसत नाही. तर तेल चांगलं छान तापून घेतलेलं आहे. शिवाय मी कोथिंबीर एक थोडीशी फोडणीसाठी चिरून घेतलेली आहे बारीक. देठाकडचा जो भाग आहे कोथिंबीरीचा तो मी फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेला आहे. तर मी तेल आता मी टाकते. तर तेल या कटाच्या आमटीला थोडंसं, म्हणजे आपण नेहमीची जी आमटी वापरतो त्यापेक्षा थोडंसं जास्त लागतं. त्यामुळे म्हणजे जसं आपण मिसळसाठी कट आपल्याला लागतो ना, तर त्यामध्ये पण आपण थोडंसं तेल जास्त प्रमाणात घालतो, तसं लाईक दॅट इथे पण आपण तेल थोडंसं जास्त घालणार आहोत. तर हे तेल मी थोडं जास्त घातलेलं आहे. आता तेल तापतंय. आता तेल तापलं की नाही बघण्यासाठी मी यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून बघणार आहे. आणि हे माझं वाटण इकडे सायमल्टेनियसली तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, हिरवं वाटण तयार झालेलं आहे.
आणि आता तेल तापले की नाही टेस्ट करण्यासाठी मी यामध्ये थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून बघणार आहे. म्हणजे तडतडली तर पटकन आपल्याला कळून येतं. कधी कधी आचेवरून पण आपल्याला नाही लक्षात येत असं की तेल खमंग तापलं की नाही ते. हे बघा मी मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. तर मोहरी तडतडताना दिसत आहे. मोहरी तडतडते तर आता म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण फोडणीला यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणार आहोत. लसूण पाकळ्या मी 2-3 ठेचून, म्हणजे आपण वाटणात पण लसूण टाकलेला आहे, पण फोडणीलाही लसूण टाकला ना तर अतिशय छान वास पण येतो आणि चव पण उत्तम लागते. आणि हे मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर सगळंजण तुम्ही चमच्याने हलवून घेऊ शकता. आता माझ्याकडे जे पातेलं आहे त्याला हँडल आहे जे तापत नाही, तर त्याने मी हलवून घेतलं तर छान तेलात ते परतून निघाल. आता यामध्ये आपण वाटण केलेलं होतं हिरवं वाटण, ते हिरवं वाटण आपण घालणार आहोत. आणि वाटण आपल्याला कडेने तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे तेलावरती. बघू शकता हे त्यात वाटण परतवत आहे मी. त्याचबरोबर यामध्ये आता आमचा जो कोल्हापुरी कांदा मसाला असतो, घाटी मसाला, तर 2 ते 3 चमचे मी घाटी मसाला यामध्ये टाकत आहे. मीठ मी ऑलरेडी त्यात जेव्हा डाळ शिजवत तेव्हा थोडं टाकलेलं होतं, त्यामुळे मी आता थोडंसंच टाकत आहे. तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. आणि छान असा खमंग मसाला आपण भाजून घेऊया मिश्रणावरती, जोपर्यंत छान तेल सुटेल. आणि तेल सुटलं तर कट ऑटोमॅटिकली छानच येणार आहे. तर मी थोडा वेळ झाकून ठेवलेलं होतं भाजण्यासाठी बारीक गॅस करून. आता तर छान असं आतून भाजून झालेला आहे मसाला. तर मसाला भाजून झालेला आहे, तर यामध्ये आपण टाकणार आहोत आता ते जे आपण आमटीचं येळवणी काढून ठेवलेलं होतं ते येळवणी. आता ही अगदी शेवटची स्टेप आहे आपली कटाची आमटी बनवण्याची. तर हे येळवणी मी घालणार आहे आणि थोडंसं मी कोमट पाणी करून ठेवलेलं आहे. थंड पाणी नाही घालायचं, कोमट करूनच घालायचं. म्हणजे जे तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालताय तर ते आपण थोडंसं कोमट घालायचं, म्हणजे आमटीची चव बिघडत नाही. तर ते कोमट पाणी जे मिक्सरचं भांडं होतं ज्याला मसाला होता त्यामध्ये मी ओतून मी आता ते त्यामध्ये घालणार आहे पाणी. आणि आमटीला थोडा वेळ म्हणजे उकळी येऊपर्यंत त्याला फुल गॅसवरती ठेवायची आणि नंतर मंद आचेवरती एक 10 मिनिटं त्याला तशीच थोडी म्हणजे मंद आचेवरती त्याला बुडबुडे येऊ द्यायचं. मस्त कट येतो, मस्त चव लागते. नक्की ट्राय करून पहा ही कटाची आमटी. जर तुमच्याकडे नसेल बनत तर नक्की ट्राय करून पहा, ह्या पद्धतीने अगदी छान बनेल. चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब